नाही, राज्य सरकारने मजूर संस्थांना कामं मिळण्यासाठी नवीन बदल केलेला आहे. अ वर्गच्या सोसायट्या आहेत, त्यांना 50 लाखापर्यंत काम करता येते. ब वर्ग असेल 25-15. आणि राज्य सरकारने GR काढला आहे की 33% हे मजूर संस्थांना, 33% सुशिक्षित बेरोजगारांना आणि 33% ओपन. पण जिल्हा परिषद असेल, बांधकाम खातं असेल, हे तो नियम पायदळी तोडवतात, त्याचं वाटप केलेलं नाही. आणि हा जो GR आहे ते फक्त सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद पुरतं मर्यादित आहे. माझी मागणी आहे की हा नगरपालिकेला लागू करावा, महानगरपालिकेला लागू करावा, कारण MIDCला लागू करावा. कारण ठराविक ठेकेदारच हे टेंडर करतात. आज MIDC कुठे आहे? ग्रामीण भागात. जे भूमिपुत्र आहेत त्यांना काम मिळत नाही. ओपन टेंडरमुळे देशातला कुठला पण ठेकेदार येऊ शकतो. तर मी हा लोकशाही दिनामध्ये प्रश्न उपस्थित केला. रायगड जिल्हा परिषदेने हा नियम पायदळी तोडवला, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. BMC अलिबाग यांनी पण तो चालू केला नाही, मान्य केला, म्हणजे नियमाप्रमाणे काम केलेलं नाही. आणि खऱ्या अर्थाने शहरामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये जे गरीब लोक आहेत, बेरोजगार, त्यांना त्या निमित्तानं कामं मिळत नाहीत, एक तर नोकऱ्या नाहीत. आणि MIDCच्या क्षेत्रामध्ये गवत काढायचं काम पण मोठा शेट करतो. बाकीची लहानसहान जी कामं आहेत ती त्यांना मजूर संस्थांना जो शासनाने जो निर्णय GR काढला त्याची अंमलबजावणी करा, याच्यासाठी मी पाठपुरावा केला. पण आज मी माहिती घेतली असता तो GR हा महानगरपालिकेला लागू नाही, तो GR अजून नगरपालिकेला देखील लागू नाही. पण रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभाग, कोलाड यांना तो लागू आहे. असं असताना त्यांनी सगळी कामं हे वैयक्तिक सुशिक्षित बेरोजगार आणि ओपन टेंडरने दिलेली आहेत. त्याच्यामुळे त्या विभागातील ज्या मजूर संस्था आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांना ही संधी मिळत नाही. मी आमचे नेते प्रवीणजी दरेकर, ते सहकारी विभागाचे प्रमुख आहेत, त्यांना सकाळी फोन लावला. मी त्यांना विनंती केली की अशी मीटिंग लावा. आणि त्यांनी मला आश्वासित केलं की संबंधित विभागाच्या मंत्र्याकडे बैठक लावू आणि खऱ्या अर्थाने जे मजूर आहेत, मजूर सोसायटी आहेत, ज्या उद्देशाने राज्य सरकारने मजूर संस्था स्थापन केल्या होत्या की स्थानिक रोजगारांना कामं मिळाली पाहिजे, तर मला आशा आहे की लवकरात लवकर या संदर्भात बैठक होईल आणि त्याची अंमलबजावणी होईल. पण मी तुमच्या माध्यमातून ज्या खात्याला हा GR लागू आहे ते तुमच्या माध्यमातून पण तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही 33% आरक्षित मजूर संस्थांना कामं दिलीत की नाही. तर मला निश्चित खात्री आहे या तुम्ही पण याच्या संदर्भात आवाज उठवा आणि खऱ्या अर्थाने या मजूर संस्थांना न्याय देण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. पण तुमच्या चॅनल मार्फत किंवा तुमच्या वर्तमानपत्रामार्फत सरकारचं लक्ष याच्याकडे वेधा. कलेक्टर साहेबांना पण आम्ही विनंती केली की हा नियम फॉलो करा. त्यांनी पण आम्हाला सांगितलं की भविष्यात आम्ही याच्याकडे लक्ष ठेवू.